बातमी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं होतं याची एक इनसाइड स्टोरी TV9 मराठीच्या हाती लागली। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्याची सूत्र अजित पवार यांच्या हाती देण्याचं ठरलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळते। अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करण्यावर राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं। राज्यामध्ये जयंत पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद तर रोहित पवारांना राज्यमंत्रीपद देण्याचंही या बैठकीमध्ये ठरलं होतं। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, या बैठकीसंदर्भात काय इनसाइड स्टोरी? खरं तर आपल्याला माहिती आहे की निखिला, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी आतापर्यंत जवळपास 2 ते 3 वेळा बैठका ज्या आहेत त्या झालेल्या होत्या असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आहेत ते वारंवार सांगतायत। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते ते म्हणजे जवळपास जी अंतिम चर्चा जी आहे ती 2 राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात झालेली होती। त्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं होतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते ती म्हणजे सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद जे आहे ते दिलं जाणार होतं। अमोल कोल्हे यांच्यावरती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाणार होती। तर राज्यातले सगळे अधिकार जे आहेत ते अजित पवारांकडे आणि वरिष्ठ स्तरावरचे निर्णय जे आहेत ते शरद पवार यांच्याकडेच असतील। त्याचबरोबर जयंत पाटील आणि रोहित पवार यांचा सुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश होईल अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती झाल्याची माहिती होती। जयंत पाटील हे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधले वरिष्ठ नेते आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी शरद पवारांसोबतच थांबण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यामुळे जयंत पाटील यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपद जे आहे ते मिळेल अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अधिकृतरित्या कोणताही दुजोरा जो आहे तो दिला जात नाही। फक्त राष्ट्रवादीचे नेते सांगतात की विलीनीकरणासंदर्भात चर्चा जी आहे ती झालेली होती। मात्र जी इनसाइड बातमी त्याचबरोबर नोट जी आपल्या हाती आलेली आहे त्यानुसार या चर्चा ज्या आहेत ते 2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवेळी झालेल्या होत्या। मात्र आता 2 राष्ट्रवादीचं विलीनीकरण नक्की कधी होणार किंवा त्यावरती उघडपणे चर्चा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आहेत ते करताना पाहायला मिळत नाहीत। अजित पवारांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोकळी जी आहे ती निर्माण झालेली होती। स्वतः अजित पवारांकडून या संदर्भातला पुढाकार जो आहे तो 2 राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भामध्ये घेतला जात होता अशी माहिती शरद पवार गटाचे नेते सांगतायत। मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते ते म्हणजे पदांचं त्याचबरोबर जबाबदारीचं वाटप जे आहे ते अशा पद्धतीने करण्यात येत होतं। अमोल कोल्हे यांच्यावरती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सुप्रिया सुळेंना प्रश्न आहे की जर 2 राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर शरद पवार गटामधल्या सगळ्या नेत्यांना जर त्यामध्ये मंत्रिपद असे मिळत असतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होत असतील, तर याचा अर्थ आहे की शरद पवारांचा पक्ष हा NDA मध्ये सहभागी होणार होता। हे खरं तर उघडपणे आहे कारण सुप्रिया सुळे हे खासदार म्हणून दिल्लीत केंद्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं नेतृत्व करतात। जर ते केंद्रामध्ये मंत्री होणार असतील तर NDAचं सरकार जे आहे ते केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस एक करून विलीनीकरण करून NDA मध्ये सहभागी होणार होता का हा खरं तर एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। ज्या अर्थी जबाबदाऱ्यांचं वाटप होतं किंवा जी चर्चा खरं तर 2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये ठरलेली होती ते म्हणजे सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद जे आहे ते दिलं जाईल। सध्या केंद्रामध्ये सरकार जे आहे ते भाजप NDAचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुप्रिया सुळे यांच्यावरती जर अर्थात ही मंत्रिपदाची जबाबदारी येणार होती तर शरद पवारांचा पक्ष जो आहे तो NDA मध्ये जाणार होता का? मात्र या संदर्भामधली ही माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। अधिकृतरित्या यावरती कोणतेही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आहेत ते मात्र बोलताना पाहायला मिळत नाहीत। यावरती आता अधिकृत स्पष्टीकरण किंवा 2 राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर खरं शरद पवारांचा पक्ष जो आहे तो NDA मध्ये सहभागी होणार होता का? ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चोरमारे सर, स्वागत तुमचं। ज्या प्रकारे ही इनसाइड स्टोरी आहे त्यानुसार सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद, अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटलांना कॅबिनेट, म्हणजे मग महाविकास आघाडी एकतर राहिली नसती आणि राज्यामध्ये सुद्धा शरद पवारांचा पक्ष एकत्र झाल्यानंतर सत्तेमध्ये आला असता आणि तिथे NDA मध्ये सुद्धा सहभागी झाले असते। काय वाटतं तुम्हाला? नाही, आता एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांचे विलीनीकरणाचे प्रयत्न चाललेले होते। दोन्ही पक्ष एकत्र येणार होते। म्हणजे स्वाभाविकपणे जो शरद पवारांचा पक्ष आहे तो आता NDA सोबत येणार होता हे स्पष्ट होतं। पण ती माझ्या माहितीनुसार ती गोष्ट अशी होती की शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर या गोष्टी होणार होत्या। कारण अखेरच्या टप्प्यात शरद पवारांना ज्या गोष्टी त्या टाळत आल्यात भारतीय जनता पक्षासोबतचं सत्तेच्या वाटपातलं किंवा निवडणुकीतलं एकत्र राहणं हे त्यांनी कधी केलेलं नाही। त्यामुळं ते बाजूला होऊन त्यांचा पक्ष आणि त्यानं हा निर्णय घ्यावा या दृष्टीने चर्चा होती। आता तुम्ही सांगताय
जी इनसाइड स्टोरी ती म्हणजे मला त्या संदर्भात मी त्या संदर्भात काही बोलू इच्छित नाही, कारण आता शेवटी या अशा सूत्रांकडूनच्या माहितीवर काय अर्थ असतो, पण विलिनीकरणाची चर्चा झाली होती, दोन्ही पक्ष एकत्र येणार होते, हे 100% खरं आहे. त्याचं एक साधं म्हणजे जे कुणी म्हणत असतील ना कुठल्याही पक्षातले की असं काही झालं नव्हतं, त्याच्यासाठी सरळ साधी पुरावा असा आहे की आताच्या घडीला शरद पवारांच्या पक्षाचे महाराष्ट्रातले सगळीकडचे उमेदवार घड्याळावर लढतायत. बरोबर. हे इतक्या सामोपचारानं घडलेलं होतं. फक्त आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात देवदत्त निकम, जिथं वळसे पाटलांच्याकडून ते फार कमी मतानं हरले होते, त्यांनी तिथं आम्ही खूप तीव्र संघर्ष केलेला होता आणि आता आम्हाला घड्याळावर लढणं शक्य नाही असं सांगितल्यामुळं अजितदादांनी सुद्धा त्यांना कन्व्हिन्स केलं होतं, पण ते तयार झाले नाही. मग त्यांना तिथं स्वतंत्र लढण्याचा अधिकार दिला. बाकी सगळीकडे बरोबर. शरद पवारांच्या पक्षानं आपले कार्यकर्ते अजितदादांच्या पक्षात ऑलरेडी घड्याळावर पाठवून दिलेत लढायला. त्यामुळे हे तर विलिनीकरण होणार होतं का नव्हतं हा भाग नाही, होणार त्या दृष्टीनं होणार होतं आणि त्यासाठीचा पुढाकार अजितदादांनीच घेतलेला होता. पण मुद्दा असा येतो की आता अजितदादा नाहीत आणि अजितदादातल्या पक्षातल्या कोणाही नेत्याची आतापर्यंत तरी शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांना सोबत घेण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही मला वाटतं. त्यामुळं या आधी काय झालं याला फारसा अर्थ उरत नाही, पुढं काय होणार आहे हे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. ज्येष्ठ पत्रकार विजय सोरमारे सर यांनी हे मत मांडलेलं आहे.